मॉर्निंग. तर आता मस्त रेडी होऊन आम्ही मस्त अंघोळ हे ते केली आहे आणि आता जाणार आहे ब्रेकफास्ट करायला. तर काल जास्त मला शूट करायला मिळालं नाही ब्रेकफास्टचं. आज मी ट्राय करेल करायला. अँड दिस ब्युटिफुल व्ह्यू. छान दिसतात ते फेरी येताना इथे. आणि इथे सकाळी किती जॉगिंग करतात आहे हे बघा इकडे. काल रात्री पण असं एकदम ग्रुप जात होता. तर ऑस्ट्रेलियामध्ये खरं खूपच एकदम बॉडीला घेऊन, फिजिकला घेऊन सगळे एकदम खूप सिरियस आहेत. अँड दिस इज माय आउटफिट. ही ब्रेकफास्टला इतकी व्हरायटी असते ना, खूपच व्हरायटी असते. असं सगळं तर खाऊ नाही शकत. असं वाटतं की काय खाऊया, काय खाऊया असं होतं. कालचं मला डॅनिश खूप चांगलं लागलं. आज आज बघूया काय काय आहे. मला हा बाहेरचा पॅसेज एरिया खूप आवडतं. आणि इथून हा व्ह्यू खूपच छान आहे. एन्झाय ब्रिजचा. वाव. सगळीकडून असं एकदम छान पाणी पाणी दिसतं. इथे म्युझियम आहे हे वालं. इथे तुम्ही आधी माझे खूप व्हिडिओज किंवा फोटोज बघितले असतील. आणि हा बघा इन्फिनिटी पूल किती मस्त आहे. आणि खाली खूपच थंड वाटत असतं. जरा उन्हाचं जरा बरं वाटतं, म्हणजे थोडं तरी बरं वाटतं. एकदम छान आहे. आता मी इथे बघत होती हे काय घेऊन जातात ते बोटने. मी दाखवते. काय दिसतंय हे? इथे ना खूप अशा मोठ्या मोठ्या शिप पण दिसतात आहे. हे बघा इकडे पण आहे, या साईडला पण आहे. तो दाखवते. कुठे गेला? हा. असे काय सकाळपासून अशा वेगवेगळ्या शिप दिसतात आहे. वेगवेगळ्या. आता इकडे या मोठा कॅप्टन कुक क्रूज. ही या क्रूजने ना मी बर्थडेला गेलेली. माझे बर्थडेचे व्हिडिओज आहेत ना, ती ही क्रूज होती कॅप्टन कुकची. छान मजा आलेली. आणि या सगळ्या शिप्स छोट्या छोट्या. तर आता इथे आम्ही ब्रेकफास्टला जाणार आहे. तर हे आहे एपिक्युरियन ब्रेकफास्ट. इकडे ब्रेकफास्ट बफेट आहे. तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते की काय काय आहे. आता मी आधी फ्रुट्सची प्लेट घेतली आहे. हे एवढे सगळे फ्रुट्स घेतलेत मी. तर याच्यामध्ये आहे किवी, पपया, ऑरेंज आहे, वॉटरमेलन आहे आणि ग्रेप्स पण आहे. तर आधी मी आता फ्रूट खाणार आहे. आता मी माझं फेवरेट आणलंय. हे आहे चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. आणि हा आहे ॲपल डॅनिश, ॲपल कॅरमलाइज डॅनिश. आणि हा आहे पिस्ताशिओ डॅनिश विथ ॲप्रिकॉट. तर टेस्ट करूया. हा मला खूप आवडतो. तर मी आता आणलेलं आहे हे एग प्लांट ऑमलेट काहीतरी आहे. आणि हे मला खूप आवडलं. हे टाको याजी असं काहीतरी नेम आहे याचं. आणि हे प्रॉन्स आहे, प्रॉन आणि राईसचं. या टू. आणि हे आहे प्रॉन्स क्रॅकर. आणि हे आहे चिकनचं काहीतरी. तर चिकन विथ कॅशू काहीतरी आहे. आणि हा आहे सॉस. तर मी खाते हे सगळं. मला सगळ्यात जास्त हे खूप आवडलेलं. हे टाकोयाकी याचं नाव आहे. हे सी फूडचं असतं.
तर आता आम्ही आता प्लॅन करतोय टेनिस कोर्टला जायला. तर टेनिस कोर्टला जायला इकडे बोलतात आहे की बुकिंग करायला. तर आम्ही तेच आता आलेलो बुकिंग करायला सेकंड फ्लोअरवरती. तर हे आहे सेकंड फ्लोअर आणि इथे अजून पण खूप आहे. हे सगळं आहे मग आणि कॅसिनो आहे. आणि ना मला इकडची लाइटिंग खूप आवडली. लाइटिंग बघा. क्रस कॅसिनो हा महोगनी सेकंड फ्लोअरला इथे वन ऑफ द बिगेस्ट कसिनोज इन सिडनी. हा सिरियसली. हा आणि ही बघा ही क्राऊन सिडनीची लाइटिंग मला खूप आवडली. मस्त आहे ना डेकोरेशन. हे असं टॉप ते आता असं आहे सगळं सुंदर दिसतं एकदम. लेट्स सी आता कधी मिळणार आहे बुकिंग. हे बोलतोय की कॅसिनो मध्ये शूटिंग अलाउड नाही. इथे आता मस्त फोटो काढलेले आहेत. ही मला डिझाईन खूप आवडली क्राऊन सिडनीची. एकदम छान आहे. असं टॉप पर्यंत असं स्पायरल शेप मध्ये आहे लाइटिंग. खूप मस्त वाटतंय. तर आता आम्ही इथे फोटोज काढले. आता बघते वरच्या लेवलला काय आहे. आता आमचं पोट खूप भरलेलं. आता थोडं रेस्ट केलं आम्ही. इथे तिथे खाली जाऊन आलो जे मी तुम्हाला दाखवलं. आणि आता आम्ही चाललोय जिमला. तर आता एवढं खाल्लं तर कॅलरीज बर्न करायची आहेत आम्हाला. तर आम्ही जातो. आणि आम्ही आज 2 ते 3 बुक केलं आहे टेनिस कोर्ट. तर ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हे बघा इथे असं खाली जायचं आहे. तर आपल्याला जायचं आहे जिमला. तर 6 आणि इथे दाखवतं की कुठली लिफ्ट येणार आहे. एफ. मी खूप पहिल्यांदा आली जवळची लिफ्ट. मी दाबलं तर बस जवळची लिफ्ट आली. हा मग तुला जायचं तर जा. आली आहे तर लिफ्ट दिसेल ना आपल्याला. निखिल अगं निकू नाही आलं अजून. पूर्ण येतात ते टेनिस कोर्टला पण आपण बघायचंय. दाखवलंय त्यांना. आता आम्ही जाणार आहे जिमला आणि तुम्हाला खाली जाऊन आता जिम पण दाखवते. अँड दिस इज माय जिम आउटफिट. मी इथून दाखवते बॅक. सो हे मी असं आउटफिट घातलं जिमसाठी. तर आम्ही आलोय आता जिममध्ये. तर ही जिम मस्त आहे एकदम. व्ह्यू व्ह्यू बघत बघत आम्ही जिम करणार आहे. या इट्स व्हेरी ब्युटिफुल. हे बघा व्ह्यू पण. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय करेल ते. कार्डिओ करते ना पाहू. आज जुजुत्सू जिम करतोय. ट्रेडमिल. फक्त रील ज्यांनी बघितलं त्यांना माहिती आहे. व्ह्यू चांगला आहे. हा वरती चढू शकतो तू. ना आमच्याकडं छोटा मोठा हे चांदणी आहे चांदणी. तर आहे ना आता इथे जिममध्ये विल स्मिथ आलेला. ते पण एक्सरसाइज करत होता तो. तर निखिलने ओळखलं त्याला. तर निखिलने मला फोटो दाखवला की हा ऍक्टर आहे. तर मग मी म्हटलं नाही रे फोटोमध्ये तर हा वेगळा वाटतं आणि हा वेगळा वाटतं. म्हणून तर त्याने तो जाताना तसा जो ट्रेनर होता त्याला निखिलने विचारलं की हा विल स्मिथ होता का. तर त्याला हा विल स्मिथ आहे. तर असं. तर येस आम्ही पाहिलं त्याला इकडे क्राऊन सिडनीमध्ये जिम करत होता तो. मजा आली.
आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे टेनिस कोर्टला टेनिस खेळायला. आताच जिमवरून आलो मस्त. आता आमचं 2 वाजता आहे टेनिस कोर्टचं बुकिंग. तर आम्ही आता तिकडे चाललो टेनिस खेळायला. तर खूप मजा येणार एकदम. आणि मी तुम्हाला आउटफिट दाखवते. माझं आउटफिट खूप छान दिसतंय. हे आहे माझं आउटफिट. मी जाते आता. तर आम्ही आता आलोय इकडे आणि आज बघा किती ब्राईट आहे. एकदम सनी डे आहे मस्त. तर एकदम छान येणार आहे फोटोज व्हिडिओज पण. मी दाखवते तुम्हाला. थँक्यू. या थँक्यू. तर हा आहे, हे बघा, हा आहे टेनिस कोर्ट. इतका आहे मस्त. आता मजा येणार आहे. काय आहे, ओ हे बघा, तुम्हाला इकडे मागे दिसेल, हे क्राऊन सिडनी आहे. अँगल बघ ना कुठून सचिनकडून दोघे दिसू आपण. मस्त आहे ना एकदम अँगल. आय थिंक वी विल कीप दिस वन. हा ना. आता आमचं झालं मस्त खेळून. खूप मजा आली. दमलो आता आम्ही. आता जातो आम्ही रूम वरती. गाईज हा बघा, निखिल यायला मागतच नाही पाण्यातून. वॉटर बेबी झालाय. निकू ये ना बाहेर. $1800 वसूल करायचे. बोलतो $1800 वसूल करायचे. यार ऊन पण खूप लागते. हे बघा केवढं डोक्यावरती आलंय. आणि पाणी पण खूप गार लागत होतं. मी आताच गेलेली, जस्ट आली. निकू ये ना बाहेर. चल जाऊया घरी. Look at the view guys. हे व्ह्यू इथे आहे. मला पोरीला घरी जायचं होतं. इकडे तर बघू शकत नाही. इकडे तर चांगलं. कुठे गेली पोरगी? ऊन लागतंय मला खूप. खूपच ऊन लागतंय. डोकं दुखायला लागलं माझं. तर आता आम्ही कॅसिनो मध्ये जाऊन आलो. तिकडे व्हिडिओ नव्हता काढायला आला. मग मस्त बघून आलो. छान वाटलं एकदम. आणि आम्ही सनसेट पण बघितला मस्त तिकडे. आणि आतमध्ये चांगलं होतं. सगळे गेम्स चालू होते कॅसिनोचे. तर आम्ही आता आलो परत पूलकडे. मस्त पूलच्या इकडे आहे. आणि आता आम्ही टाइमपास करतोय. थोडस लाईट पण आहे. मस्त मजा करतोय आम्ही आता. Enjoying the sunset. एन्जॉईंग द सनसेट वाईब्स. येस, जस्ट सनसेट बघितला आम्ही वरून कॅसिनोच्या इकडून. आणि आता मस्त वाटतंय पाण्यामध्ये. एकदम फेरी असे जातात आहे. छान व्ह्यू वाटतो. इकडून एन्झॅक ब्रिज पण दिसतोय समोरून. मी दाखवते तुम्हाला. हा वाला. त्याचा फोन मध्ये ऍक्च्युली एवढं हा फोन मध्ये येतच नाहीये. जेवढं असं रिअल फील वाटतं ना, म्हणजे फील येतं ना, तेव्हा तेवढं नाही वाटत आहे. असं मोबाईल मध्ये एवढं दिसत नाहीये. पण येस, खूपच मस्त वाईब आहे. असं मस्त स्विमिंग पूल आहे इकडे. फेरी बघतोय आणि छान वाटतं एकदम. सिडनी लाईफ. एन्जॉईंग आवर सिडनी लाईफ. सो दिस इज बेसिकली अ स्टेकेशन. प्री अॅनिव्हर्सरी. आम्ही डिसेंबरमध्ये 5 इयर्स कम्प्लीट होणार आहे आम्हाला वेडिंगला. तर आम्ही आता प्री अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतोय. आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आणि आता 11 वाजता आम्ही चेकआउट करू. आणि आता मी मस्त बसली आहे इथे मस्त व्ह्यू एन्जॉय करत. आणि मी आता ठरवलं की तुम्हाला तर सांगते मी की कसा माझा एक्सपिरियन्स होता आणि किती कॉस्ट होता. आणि आता इथे तुम्ही बघू शकता इकडे ना ॲडव्हेंचर क्रूज पण लागले. तर आम्हाला चांगलं ऑफर मिळाला. पे टू स्टे 3 असं होतं. आणि 1500 AUD आमची कॉस्ट झाली इकडे. तर एक्सपिरियन्स वॉज नाईस. तर ब्रेकफास्ट होतं इन्क्लुडेड. जे आम्ही बुक केलेलं त्या ऑफरमध्ये होतं. ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होतं. तर नाहीतर जर नसेल इन्क्लुडेड तर तुम्हाला $68 पर पर्सन आहे ब्रेकफास्टचा. सो आम्ही असं बघितलेलं की इन्क्लुडेड पॅकेजमध्येच असायला पाहिजे. आणि बाकी सगळं चांगलं आहे इथे फॅसिलिटीज हे ते. तर इथे कसं आहे टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूल त्याचा टायमिंग्स आहे की इव्हनिंग 7 पर्यंतच आहे.
बाकी जिम आहे 24 आवर्स आणि जिममध्ये तर मी काल तुम्हाला सांगितलंच, की आम्हाला विल स्मिथ दिसलेला. तर एकदम छान एक्सपिरियन्स आहे, की तुम्ही एवढं ॲक्टरसोबत जिम केलेलं. लिटरली तो आमच्यासोबतच जिम करत होता मागे. माझ्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघाल. तर तुम्ही सिडनीमध्ये असाल किंवा प्लॅन करता सिडनीमध्ये यायला, तर आय विल सजेस्ट यू, की एकदा तरी इकडे ट्राय करा यायला. खूप छान एक्सपिरियन्स आहे. आय नो इट इज एक्सपेन्सिव्ह, बट वर्थ आहे. सगळं खूप छान आहे. रूम सर्व्हिसेस पण चांगले होते. इकडचं सगळी माणसं चांगली आहेत आणि तुम्हाला एकदम छान असं एन्जॉय करायला मिळतं. 2-3 दिवस असं एकदम छान वाटतं. सगळं ॲम्बियन्स आहे ते पण खूप चांगलं आहे. सो येस, धिस वॉज माय एक्सपिरियन्स. तुम्हाला काय अजून क्वेशन्स असतील तर मला विचारा नक्की. आणि आता आम्ही इकडून पुढे कुठे जाऊ ते तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा. तर खूप मस्त एक्साइटिंग जर्नी होणार आहे पुढची पण. आता ही झाली तशीच अजून पण छान व्लॉग्स येणार आहे. तर स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. आणि कोण तुमचे फ्रेंड्स असतील जे प्लॅन करत असेल सिडनीला जायला किंवा सिडनीमध्ये असतील, तर त्यांना नक्की हा व्लॉग शेअर करा. सो थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. बाय.